नमस्कार सार्वजनिक काका. लोकहितवादी आणि भिडे आपण. नमस्कार. हो, मुंबईचे काम आटोपले तसे म्हटले नाशिकला जाण्याआधी माधवरावांची विचारपूस करून जावे. प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा नाही. अजून ज्वर अजून वाढत चालला. अरे देवा, बाहेर बघितलेत आपण. अर्धे पुणे लोटले आहे माधवरावांना भेटावयास. प्रत्येकास माधवरावांस भेटावयाचे आहे. कसे आवरावे, कसे समजवावे काही कळत नाही. आणि ज्वर तर वाढतच चालला आहे. पण ज्वर एकाएकी असं वाढण्याचं कारण? खरे तर डॉक्टरांनाही प्रश्नच पडलेला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे डॉक्टर विश्राम घोले हे आमच्या खूप परिचयाचे आहेत. ते स्वतःहून खूप काळजी घेत आहेत. शिवाय त्यांचेच वैद्यकीय उपचार चालू आहेत. काका, काका काळजी करू नका. तुम्ही बसा, धीर धरा. डॉक्टर घोले आहेत ना? का कोण जाणे भांडारकर, पण मनाचा ठाव सुटतो आहे. काका, तुम्ही जरासा धीर सोडलात तर आपले कार्यकर्ते खचून जातील. मनात सारे उमगते आहे भांडारकर, पण हृदयाचे काय? माधवराव म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या, सुराज्याच्या, कल्याणकारी राज्याच्या आशांचे प्रतीक, सार्वजनिक सभेचे मर्म आणि चैतन्य आहे. आपल्या साऱ्यांच्या अपेक्षा त्यांचेवरच एकवटलेल्या आहेत. त्यांचे विना सारेच पांगळे होऊन जातील. काका, त्यास काही होणार नाही. ते बरे व्हायलाच हवे. पण भांडारकर, मन चिंती ते वैरी न चिंती. गेले 2-4 दिवस मनाची फार तगमग चालली आहे. माधव म्हणजे मानस पुत्र आहे माझा. ऐन तरुणपणात तो असा निश्चित पडलेला नाही पाहवत मला भांडारकर. काका, डॉक्टर घोले आलेत. डॉक्टर कशी आहे कंडिशन? डॉक्टर बोला ना काहीतरी. हाऊ इज ही? कंडिशन इज क्रिटिकल. मी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय पण ताप उतरतच नाहीये. इज नॉट रिस्पॉन्डिंग. आता माधवरावांना या विषमज्वरातून वाचवू शकतं ते फक्त मिरॅकल. अदरवाइज काय? काका, काका, काका,
काका काका डॉक्टर डॉक्टर काका काका पाणी. अरे काय चालू आहे तुम्ही? तुमचे हे रडणे थांबवा आधी. माधवच बरे वाटेल का तुमचे असे रडणे ऐकून? त्यापेक्षा देवाचे नाव घ्या आणि माधव बरा होणारच असा विश्वास मनी बाळगा. बाळंबटजी, विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करण्यासाठी ब्राह्मणास बसवा. हो, तुम्ही आता संयम ठेवा. येतो. ताई, ताई काय सांगितले आहे तुम्हाला? रडू नका, शांत राहा ना. हे एक बरे आहे तुझे. मला सांगतेस रडू नको, पण स्वतः मात्र रडणे थांबवले आहेस का? मायगो, तापाला जराही उतार नाहीये गो. परमेश्वरा, जे काही संकट द्यायचे असेल ते मला दे, पण माधवच नको. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. डॉक्टरांनी हात टेकले असतील तरी आपण आपला धीर सोडता कामा नये. माधवराव या आजारावर मात करतील याची आम्हाला खात्री आहे. मात्र त्यासाठी अत्यंत उत्कट प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थनेचे बळ फार मोठे असते. चला, आपण आपल्या प्रिय माधवरावांसाठी प्रार्थना करूया. या. गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्य विष्णवे प्रभविष्णवे. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः. भूतभृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः. अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो रमाबाईने काय मी की नाही तळ्यातल्या गणपतीला गेले होते. तिथून त्यांना अंगार आणलाय मालकांना बरं वाटावं म्हणून.
यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्य विष्णवे प्रभविष्णवे वैशंपायन वाचो श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरश्शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत युधिष्ठिरोवाच विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. मालक. डॉक्टर 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 माधव. काय झालं? बाळंबळजी, ताप उतरतोय. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, माधवराव नक्की बरे होतील. माधवराव, कसं वाटतंय? माधव, माई साहेब, ताई काकू, शेवटी आपल्या प्रयत्नांना यश आलंच. मी जो त्यांना 3 इंजेक्शनचा कोर्स दिला होता त्यामुळे त्यांचा ताप उतरला. इज आउट ऑफ डेंजर नाव. मात्र अजूनही तेवढीच काळजी घ्यायला हवी आहे. काळजी करायला मात्र नको आता. डॉक्टर, तुम्ही आमच्या माधवास वाचवले. तुमचे हा जन्म ऋण राहतील आमच्यावर. नाही साहेब, नाही असं म्हणू नका. उलट मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा अनन्यसाधारण माणसाच्या उपयोगी पडण्याची संधी मला मिळाली. डॉक्टर, आम्ही भेटलो तर. हो हो हो, चला 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 माई चल गो, चल चला माई. चला. माधवरावांवर निरतिशय प्रेम करणाऱ्या साऱ्यांची प्रार्थना फळाला आली. माधवरावांच्या जीवास असलेला धोका टळला. परमेश्वरा. माधवा बरी वाटते ना आता? माधवा, अगं बाई, ताई. माधवराव फार दमवलं बुवा. अहो, माझे प्राण आणि प्रतिष्ठा दोन्ही पणाला लागलं होतं ना. चाल, ताप उतरलाय, पल्सही नॉर्मल आहे. माधवराव, अक्षरशः सीमारेषेवर जाऊन परत आलात. असो, तुम्ही परत आलात, सगळं भरून पावलं.
रमा, काळजी मिटली रमा. दादाचा ताप उतरलाय, धोका टळलाय आता. खरेच, अगदी खरेच. देवा, देवा, माझी हाक ऐकली तू. रमे, रमा वहिनी रडताय कशाला? इज रिकव्हरिंग. म्हणजे तुमचे माधवराव आता हळूहळू बरे होत आहेत. असं काय करताय रमा वहिनी? मी केवळ निमित्त मात्र होतो. तुम्हा सगळ्यांचं प्रेम, तुम्ही दिवस रात्र केलेली शुश्रूषा आणि महाराष्ट्रातल्या समस्त लोकांची आस आज कामी आहे. आणि आमचे माधवराव बरे झाले, सगळं भरून पावलं. काय माधवराव, सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं तुम्ही, ठाऊक आहे का? नो 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 नो, इतक्यात बोलण्याचे देखील श्रम झेपायचे नाहीत तुम्हाला. शरीरालाच नाही तर मेंदूला, मनाला, सगळ्यांनाच विश्रांतीची गरज आहे. हो, नाहीतर आमचे माधवराव पडल्या पडल्या लगेच कामाला सुरुवात करतील. सगळ्यांनी खडा पहारा ठेवायचा आहे. ताई काकू, तुमच्या जिभेची तलवार चालवायची संधी आहे तुम्हाला आता. हो बाई. माधवराव, पूर्ण बरं वाटेपर्यंत अजिबात ताण घ्यायचा नाही. माधवा, जीवावरच्या दुखण्यातून उठलायस हो. खरोखरीच डॉक्टरांनी पुनर्जन्मच दिला म्हणायचा. म्हणजे मी आई? अगो बाई. माधवा, रमेने खूप सेवा केली हो तुझी. हो ना, दिवस रात्र उशाशी जागीच असायची. सारे घर जागे असायचे. सगळं घरच काय, सगळा महाराष्ट्र जागा होता. पण आता सगळ्यांच्या जीवात जीव आला.